निश्चयाचा महामेरू, बहुजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आज व्हिएतनामच्या या पावन भूमीवर शिवरायांच्या विचारांचा भगवा ध्वज दिमाखात फडकत आहे. निमित्त आहे आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या 3ऱ्या आंतरराष्ट्रीय महाअधिवेशनाचे आणि शिवजन्मोत्सव सोहळ्याचे. आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी सातासमुद्रापार जमलेल्या सर्व जिजाऊंच्या लेकींना आणि शिवरायांच्या मावळ्यांना मानाचा मुजरा. या संपूर्ण चळवळीचे ऊर्जास्थान, मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना आज गगनभरार या संपूर्ण चळवळीचे ऊर्जास्थान, मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना आज गगनभरारी घेत आहे ते आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब. जय जिजाऊ मंडळी. आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड भारत यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून निवडक महिलांना सोबत घेऊन पर्यटन, ज्ञानसंवर्धन व संस्कृती अभ्यास यासाठी परदेश पर्यटनाचे दौरे आयोजित केले जात आहेत. 2 वर्षापूर्वी सिंगापूर, थायलंड, मलेशिया आणि मागच्या वर्षी दुबई, अबुधाबी, शारजा या देशांचे दौरे पार पडलेले आहेत. आज यावर्षी या सर्व महिला भारताच्या अगदी जवळ असलेल्या आणि भारतीय सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवनाशी बऱ्यापैकी साधर्म्य असणाऱ्या दक्षिण आशियातील एका प्रमुख अशा व्हिएतनाम देशाच्या दौऱ्यावर आहेत. आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती मयुराताई देशमुख व महासचिव शिवमती वनिताताई अरबट यांच्या अथक प्रयत्नामुळे हा दौरा अत्यंत यशस्वी होत असतो. या निमित्ताने महिलांचं एक व्यक्तित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित होत आहे. यावर्षी व्हिएतनामची निवड केली याबद्दल त्यांचे अभिनंदन. याचे कारण असे की व्हिएतनाम हा देश आपल्या एवढाच सुसंस्कृत आहे. सांस्कृतिक अंगाने आपल्याशी त्यांचं बरंचसं मिळतं जुळतं आहे. सुमारे 2500 वर्षाचा त्यांचा चांगला इतिहास आहे. सुरुवातीला चीनच्या आधिपत्याखाली सुमारे 1000 वर्ष इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते सुमारे 10व्या शतकापर्यंत तिथे चीनचं राज्य होतं. नंतर पुन्हा स्थानिक काही राज्यकर्ते आले. पुढच्या कालखंडामध्ये फ्रान्सने 1858 ते 1945 या व्हिएतनामवर राज्य केलेलं आहे. परंतु दरम्यानच्या काळात भारतीय चंपा राजवटीच्या साम्राज्याच्या माध्यमातून या व्हिएतनाममध्ये बरीचशी चांगली भारतीय संस्कृतीची पाळंमुळं रोवल्या गेलेली आहे. सांस्कृतिकदृष्ट्या व्हिएतनामचा विचार केला तर तिथे चीनच्या प्रभावामुळे सुरुवातीपासून वेगळ्या वेगळ्या ज्या काही संस्कृती जन्माला आल्या त्यापैकी प्रामुख्याने आपल्याला लक्षात येईल की तिथे बुद्धिझम, ताओइझम आणि कन्फ्युशियनिझम यांचं प्राबल्य आहे. सध्या बौद्ध धर्म हा व्हिएतनामचा प्रमुख धर्म मानला जातो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये इसवी सनाच्या अगदी 9व्या-8व्या शतकामध्ये तेथे जे काही भारतीय वेगवेगळ्या माध्यमातून पोचले त्यांच्यासोबत बुद्धिझम तिकडे गेला.
तसंच तिकडचे काही प्रवासी इकडे येत होते. त्यामुळे तिथे बुद्धिझमसोबतच हिंदुइझमचे बरेचसे प्राबल्य आहे. शिवा म्हणजे शिवलिंगाचं एक मोठं लिंग तिथे आहे. अशा या व्हिएतनामचं सार्वजनिक जीवन हे आपल्यासारखंच कृषक समाज आहे, शेतकरी समाज आहे, मध्यम समाज आहे. त्यांच्याकडे एकत्रित कुटुंबाला खूप महत्त्व आहे. पूर्वजांचं आपल्याकडे जसे श्राद्ध वगैरे होतं तशा पद्धतीचं त्यांच्याकडे पूजनही होतं आणि ज्येष्ठ मंडळींबद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत आदरभाव असतो. अशा या व्हिएतनामचं 1945 त्यावेळेसच्या काही राजकीय स्थितीमुळे बऱ्यापैकी अडचणी निर्माण झाल्या. हो ची मिन्ह हे नाव आपल्याला सर्वांना माहीत आहे. व्हिएतनामचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांना ओळखले जातं. 1945 दुसऱ्या महायुद्धाच्या त्या गडबडीमध्ये व्हिएतनामवर मोठं संकट आलं. 1920-30च्या दरम्यान हो ची मिन्हांनी तिथे कम्युनिझमची पाळंमुळं रोवली आणि त्यांचे एक नेते म्हणून ते पुढे आले. परंतु 1954 काही वाटाघाटीमध्ये व्हिएतनामचे 2 तुकडे झाले, दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाम. दक्षिण व्हिएतनाम हा अमेरिकेच्या दबावाखाली गेला, तर उत्तर व्हिएतनाम कम्युनिस्ट म्हणून ते प्रामुख्याने चीन आणि थोडाफार रशियाच्या दबावाखाली राहिले. या गडबडीमुळे हो ची मिन्हांनी सर्वसामान्य मावळ्यासारखे शेतकरी एकत्रित केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा, युद्धनीतीचा वापर करून अमेरिकेच्या विरुद्ध लढाई पुकारली. त्यात ते जिंकले. 1975 दक्षिण व्हिएतनामचं जे काही सायगाव ज्याला म्हणतो आपण, राजधानी होती ती पडली आणि 1976 आजचं व्हिएतनाम एकत्रित व्हिएतनाम म्हणून पुढे आलेलं आहे. हो ची मिन्ह हे शहर राजधानी म्हणून जे आहे तिथे आहे. तिथे हो ची मिन्हची समाधी आहे आणि हो ची मिन्ह हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मावळे म्हणून ओळखले जातात. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा, राजनीतीचा, कूटनीतीचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी अमेरिकेच्या विरुद्ध लढाई लढली आणि जिंकले. त्याच्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असं संबोधलं जात असलं तरी ते स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मानतात. त्यांच्या निधनानंतर आज जे काही व्हिएतनाम आहे यांनी बराच विकास प्रगती केलेली आहे. 1986 त्यांनी आपल्या या पॉलिसीमध्ये बदल केला आणि साम्यवादाचा स्वीकार करून आता व्हिएतनाम एक चांगलं लिबरल आणि एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून त्याची ओळख आहे. सगळ्या जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींना माझं निवेदन आणि नम्र आवाहन आहे की बारकाईने अभ्यास करा आणि आपल्या स्वतःच्या डायरीमध्ये नोंदी घेऊन तुमचं प्रवास वर्णन तुम्ही तिथे लिहिलं पाहिजे, केलं पाहिजे. सगळीकडे भेटीगाठी घ्या, त्यांची भाषा थोडेफार समजून शिकून घ्या आणि व्हिएतनाम आपलं जुनं अत्यंत चांगलं जवळचं राष्ट्र आहे याची आठवण ठेवून सर्व व्हिएतनामी लोक यांच्यासोबत चांगला व्यवहार करा ही विनंती. पुन्हा तुम्हाला सर्वांना खूप खूप सदिच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. जय जिजाऊ. साहेबांचा महिमा आणि त्यांची दूरदृष्टी हीच आमची ताकद आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मयुराताई देशमुख यांच्या संकल्पनेतून झालेली 3 दिवसीय अभंगवाचन सेवा आणि डॉक्टर साळुंखे लिखित ग्रंथांचे वितरण हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर तो एक संस्कार होता. जिजाऊ ब्रिगेडने केवळ उत्सव साजरे केलेले नाही, तर समाजाला नवीन वाट दाखवली. 3 ते 26 जानेवारी दरम्यान रंगलेल्या दशरात्र उत्सव असो वा 12 जानेवारी रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडने आयोजित केलेली वेशभूषा स्पर्धा, प्रत्येक उपक्रमात जिजाऊंच्या कर्तृत्वाचा अंश दिसतो. You can jog it, hold
आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडतर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती देशाविदेशात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी केली जाते। या माध्यमातून शिवरायांचे विचार, शौर्य आणि स्वराज्य संदेश जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। कथा ये है महाराज मेरे की हिंद का अमर उजाला था, आन पे कर दिए प्राण न्योछावर, लहू में जिसके ज्वाला था। रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी, भूले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी। हर खंजर भर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे, मृत्यु करती तांडव रण में जब मर्द मराठा लड़ते थे। चिंगार सनातन की गूंजी और ध्वज केसरी लहरे थे, ढोर ढोर थे घोर घाव और लहू से लथपथ चेहरे थे। महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। 60 किलो तलवार युद्ध में, शस्त्र शास्त्र विद्वान खुद में, साथ कलश का हाथ दुख में, अमर हो गए नाम युग में। काटता गर्दन गठबंधन वो माना ना, कभी सर को झुकाना जाना ना, कभी माना ना, स्वराज का सपना पाला था। कांपे दुश्मन कांपे शंभू राजी, केसरी साजी खाली करके इलाके भागे। शत्रु क्षेत्र में गाजे बाजे राजे, लड़ी लड़ाई 120, लिया रामनगर रायगढ़ भी जीत थी। भिन्न भिन्न भाषा किसी के आमेर से समझी राजनीति, नक्सड़ भर थमकर चमकर पर से कड़कड़ सरकर तर तर बिखरे, शासक उतर से भागे डर से, ले तलवार महाराज जो निकले। शिव शंकर के ध्यानी थे, त्याग की अमर कहानी थे, वो हिंदू वीर वो धर्म वीर वो शौर्य की परम निशानी थे। महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। क्रूर औरंगजेब अन्याय त्याचे अनेक प्याद्या मागून झाकत होता, त्याने सिंहपाद 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन पर्यावरण दिन म्हणून साजरा करून निसर्गाप्रती आपली बांधिलकी आम्ही जपली आहे। तरी शब्द ऐसा सिंह जाहला होता, जाने तख्त हलवला होता, ऐसा सिंह जाहला होता, जाने तख्त हलवला होता। औरंगजेब दे घुटने टेक जब खाली हाथ लौटा हुसैन, चाहिए इनके कोई प्रकार ऋण पकड़ू उसको लू सुख और चैन। किस्मत पलटी नीयत बदली, गणों जिसी के न भेद दिया, देख के मौका करके धोखा वीर निया था घेर लिया। महाराज को बात फिर उल्टा ऊंट पे मार मार के घाव दिए, आंखें नोची पसली तोड़ी सरियों से शरीर को दाग दिए। फिर काट हाथ और पैर साथ नाखून बाल भी उखाड़ दिए, फिर बदन पे झोंकी जलती सलाखें वीर न फिर भी आ करे। चेहरे पे भय का भाव नहीं, चाहे आंखों में प्रकाश नहीं, धन से बढ़कर है धर्म सदा झुकने से गहरा घाव नहीं। स्वराज्य में जीना बाण यही है, मान से बढ़कर प्राण नहीं, पूजे दुनिया वीरों की चिता का यार का कहीं सत्कार नहीं। महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी।
चमके हे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी हे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी मुठभर घेतले मावळे सोबती नाय पाहिला जाती पाती लढले मातीसाठी फाडला कोतळा नाय चालू दिल्या कुटीनीती मुघलांच्या उराव फडकवला भगवा हाती मुघलाचा बाप राजा माझा सूर्य उन तेच होता राजा माझा हर हर करी गाजा वाजा हर हर करी उभा केला स्वराज्य माझा विजय तिलक कड़ भाल रहे मारी ममता थारी ढाल रहे लाज बचाना माटी रे कहे जीजाबाई शिवाजी से स्त्री पुरुष समानतेचा एक अनोखा आणि क्रांतिकारी प्रयोग म्हणजे पत्नीचा सन्मान. जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून पतीने पत्नीला ओवाळून लक्ष्मीपूजन साजरे करण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे. अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी हे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे दड दिलं शौर्याचे लिली गाता इतिहासाची भळ दिले मोठी सणाईचा उघडा दड दिलं शौर्याचे लिली गाता इतिहासाची भळ दिले मोठी सणाईचा उघडा वाजे गाजे सह्याद्रीच्या कडकोटी नाद घुमे तीन लोकी जय भवानी जय शिवाजी जय भवानी उसने चाहा वो हिंद एक डोर से बंधा उसने चाहा वो हिंद के सरिया रंगा हाँ चाहा वो हिंद चारों ओर जुड़ा उसने चाहा वो हिंद पर्वत सा खड़ा जीवन अर्पण इसे पूज धरा को उतरा रण पर जब खूब लड़ा वो जादू जन जन पर खून बहा दो लहरे पर चम प्राण गवा दो हे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी हे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी हे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी लगते गए लाशों के ढेर बस बहा लहू कभी रुका नहीं लड़ता रहा वो शेर मराठा वो छत्रपति कभी झुका नहीं मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड शिवजयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रनिर्माण स्वाभिमान आणि न्यायाचे विचार जिवंत ठेवण्याचे कार्य करते. समाजात शिवरायांच्या आदर्शाचे संवर्धन करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. तरत याच झिकत नाही जवर तवर झुंजत राहायच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या महिलांचा आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड तर्फे गौरव करण्यात येत आहे. स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करत त्यांच्या यशाचा हा सन्मान सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर शिवराज शिवराज राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा
पाय ठेवण्याआधी चर दोस्त मी प्रीती देशमुख, डायरेक्टर ऑफ मंदार पेट्रोलियम, शेती, दूध डेअरी आणि पेट्रोल पंप ह्या ज्या कृषी मक्तेदारीची व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये मी काम करते आहे. आणि माझी प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ आहे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या रटायो आता उभी पाठशाही ठोकलं. थायलंडमधील पटाया येथे झालेले पहिले अधिवेशन असो वा दुबईमधील दुसरे ऐतिहासिक अधिवेशन, आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडने प्रत्येक वेळी सिद्ध केले की जिजाऊंचे विचार कोणत्याही सीमांना मानत नाही. आज व्हिएतनाममध्ये आपण हाच विचारांचा जागर पुढे नेत आहोत. जय शिवराय जय शंभूराजे, जय शिवराय जय शंभूराजे, जय शिवराय जय शंभूराजे, जय शिवराय जय शंभूराजे. हुंकार भरे बादल गरजे तलवार उड़े बिजली कड़के पग धर दे जहां धरती दूजे बन काल मराठा बढ़ जीते एक करके सब गढ़ जीते हर दुश्मन से लड़ रण जीते इंद्रे माथे सूरज सा छत्रपति वीर शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी. देशासाठी बलिदान देणाऱ्या कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांची मुलाखत घेऊन आम्ही शौर्याचा सन्मान केला आहे. कोतळा नाही चालू दिल्या कुटीनीती मुघलांच्या उराव फडकवला भगवा हाती. मुघलाचा बाप राजा माझा सूर्य उन तेच होता राजा माझा हर हर करी गाजा वाजा हर हर करी उभा केला स्वराज्य माझा. विजय तिलक कड़ भाल रहे, मारी ममता थारी ढाल रहे. लाज बचाना माटी रे कहे जीजाबाई शिवाजी से. जब तक तू तेरी सांस रहे पर धारे से रण में काल रहे. लड़ना जब तक प्राण रहे. जागतिक महिला दिनानिमित्त मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन आम्ही त्यांना उद्याच्या जिजाऊ म्हणून घडवत आहोत. हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य. अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवण्याचे कार्य आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड सातत्याने आणि निष्ठेने करते आहे. समाजात न्याय, स्वाभिमान आणि समानतेसाठी ही संघटना नेहमीच अग्रस्थानी उभी राहिली आहे. संत तुकोबारायांच्या अभंगातून आणि महानायकांच्या विचारातून समाजाला दिशा देण्याचे काम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निरंतर सुरू आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.